नमस्कार. शेतीतले काही मोठे शोध ना ते आपल्या डोळ्यासमोरच असतात, एकदम साध्या गोष्टींमध्ये. निसर्ग आपल्याला इतकं काही देतो तेही फोकत, पण आपलं लक्षच नसतं. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत. एक अशी पद्धत जी एकदम सोपी आहे आणि पूर्णपणे मोफत. हो, तुम्ही जे ऐकलं ते अगदी बरोबर आहे. विचार करा, एक साधी फुकटची पद्धत आणि त्याने पिकाचं उत्पादन चक्क 25 ते 30% वाढणार. ऐकून खरं वाटत नाहीये ना? मलाही सुरुवातीला वाटलं नव्हतं. पण थांबा, ही काही जादू वगैरे नाहीये. यामागे पक्कं विज्ञान आहे. चला मग बघूया हे नेमकं काय आहे ते. आपण काय करतो? पिकांची वाढ चांगली व्हावी म्हणून बाजारात जातो आणि महागडी रासायनिक टॉनिक्स, ग्रोथ प्रमोटर्स घेऊन येतो, बरोबर? म्हणजे एका बाजूला आहे कंपनीने बनवलेली ही महागडी औषधं, ज्यावर आपला खर्च होतो, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? तर निसर्गाने दिलेलं आपलं साधं पाणी. फरक तर समोरच दिसतोय, नाही का? निसर्गानेच आपल्याला एक जबरदस्त टॉनिक दिलाय, आणि तेही पूर्णपणे फुकट. अच्छा, मग ही पद्धत नेमकी आहे तरी काय आणि करायची कशी? खूपच सोपी आहे. इतकी सोपी की कुणीही करू शकतं. चला मग एक एक करून सगळे टप्पे समजून घेऊया. बघा, हे करायचं कसं ते नीट ऐका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वेळ. फवारणी कधी करायची? तर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर, जेव्हा हवा थोडी थंड होते. पंपात काय भरायचं? फक्त आणि फक्त साधं पाणी. दुसरं काहीही, अजिबात काही त्यात मिसळायचं नाही. आणि ही फवारणी तुम्ही कोणत्याही पिकावर, ते पीक कोणत्याही अवस्थेत असो, करू शकता. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून एकदा तरी हे केलंच पाहिजे. आता मला माहिती आहे तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की अरे, फक्त पाणी फवारून एवढा मोठा फरक कसा काय पडू शकतो? हे कसं शक्य आहे? पण मी आधीच सांगितलं ना, ही काही जादू नाहीये. याच्यामागे एका आपल्या भारतीय शास्त्रज्ञांची तब्बल 25 वर्षांची मेहनत आहे. त्यांचं संशोधन आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यतासुद्धा मिळालेली आहे. हे शास्त्रज्ञ आहे डॉक्टर मनोहर खेनके. अमरावतीचे आहेत, आपलेच महाराष्ट्रातले. विचार करा, त्यांनी आपल्या आयुष्यातली 25 वर्ष फक्त ह्याच एका विषयावर संशोधन करण्यात घालवली, आणि या शोधाचं त्यांनी आंतरराष्ट्रीय पेटंटसुद्धा मिळवलं आहे. म्हणजे ही काहीतरी IQ गोष्ट नाहीये, तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे. तर या पद्धतीला एक शास्त्रीय नावसुद्धा आहे. त्याला म्हणतात एअर इरिगेशन. म्हणजे काय? तर हवेतून सिंचन. बघा, आपल्या पिकांना जसं मुळांद्वारे जमिनीतून पाणी लागतं ना, अगदी तसंच त्यांना हवेतूनही पाण्याची गरज असते. आणि ही जी फवारणी आहे ती पिकांची हीच गरज पूर्ण करते. आता यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. एकदम सोपं आहे. आपल्या आजूबाजूच्या हवेत भरपूर नायट्रोजन असतो, जवळजवळ 78%. जेव्हा आपण पाण्याची फवारणी करतो ना, तेव्हा पाण्याचे ते बारीक बारीक कण हवेतला हाच नायट्रोजन पकडतात, शोषून घेतात. आणि हा नायट्रोजन म्हणजे काय? तर झाडांसाठी एक नंबरचं खत. हे खत थेट पानांवाटे झाडाला मिळतं. यालाच नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. म्हणजे बघा, पिकांना नैसर्गिकरित्या पोषण मिळतं, तेही फुकटात. आता थांबा, याचा फायदा फक्त उत्पादन वाढण्यापुरता मर्यादित नाहीये. नाही, याचे दुसरेही अनेक जबरदस्त फायदे आहेत. चला तर बघूया की या एका साध्या फवारणीमुळे पिकांना आणखी काय काय मिळतं. खरं सांगायचं तर हे एकच वाक्य पुरेसं आहे. पाणी हे पिकांसाठी नैसर्गिक टॉनिक आहे. म्हणजे झालं, बाजारातून ते महागडे टॉनिक आणायची आता खरंच काही गरज नाही. आता फायदे ऐका. झाडे एकदम निरोगी आणि मजबूत होतात. पिकांवर येणारे रोग आहेत ना, ते जवळपास 50% कमी होतात. झाडाला फुटवे छान येतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि सगळ्यात मोठी समस्या, फुलगळ आणि फळगळ, ती बऱ्यापैकी कमी होते. पानं एकदम हिरवीगार, टवटवीत दिसू लागतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय? तर शेवटी उत्पादनात 25 ते 30% वाढ. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे? आपण एका अशा पद्धतीबद्दल बोललो जी पूर्णपणे निसर्गाच्या ताकदीवर चालते. यामधले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. ही पद्धत 1. पूर्णपणे मोफत आहे. 2. करायला एकदम सोपी आहे. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, ही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे. हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक खजिनाच आहे, जो प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपलब्ध आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, फक्त विचार करण्यासाठी. जर एका साध्या पाण्यात इतकी मोठी ताकद लपलेली असू शकते, तर विचार करा, निसर्गात अशा अजून कितीतरी गोष्टी असतील, कितीतरी शक्ती असतील, ज्या आपण एकतर विसरून गेलोय किंवा ज्यांच्याकडे आपलं कधी लक्षच गेलं नाहीये. नाही का? जरा विचार करून बघा.